औंधा इगतपुरीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। विपश्यना केंद्र फणसवाडी रस्ता पाण्याखाली गेलाय। बाईक पाण्यात वाहून जात असताना बाईक स्वारानं ती बाईक पकडून ठेवल्याचं दृश्य समोर आलंय। फणसवाडी, चांदवाडी, आवळखेड वाड्यांचा शहराशी संपर्क तुटलाय। नांदेडच्या गोदावरी नदीला पूर परिस्थिती कायम आहे। गोदावरी नदीकाठावरील गावात हजारो हेक्टरवर पाणी शिरलंय। नांदेडच्या राहे गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। विष्णुपुरी प्रकल्पातून 2,75,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। तर जायकवाडी धरणातून 2,45,000 क्युसेक वेगानं विसर्ग होतोय। त्यामुळे पैठण शहरात अजूनही पाणी तुंबलेलंच आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गागाभट्ट चौक, पैठण मार्केटमध्ये पाणी पाहायला मिळतंय। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला जाणार आहे। पैठण शहरातल्या जायकवाडी धरणामधून गोदावरी पात्रात 3 लाख क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यानंतर पैठण शहरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी भरलं होतं। आता ते पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलाय। त्यामुळे पैठण शहरातलं पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आणि पैठणची महत्त्वाची मोठी बाजारपेठ आहे। या बाजारपेठेमध्ये सध्या आपण पाणी ओसरत असताना पाहतोय। हे सगळं जे पाणी आहे ते पैठण शहरामध्ये वेगवेगळ्या नाल्यांमधून येणारं ते जायकवाडी गोदावरी नदीमध्ये मिसळत होतं। मात्र ते सगळं पाणी बॅक मारल्यामुळं या ठिकाणी हे सगळं पाणी साचलेलं। आता या ठिकाणी पाणी हळूहळू कमी होत आहे। मात्र पैठण शहराचं जनजीवन पूर्ववत होण्यासाठी कदाचित 1 ते 2 दिवसाचा कालावधी आणखीन लागू शकतो। त्यामुळे पैठण शहरामध्ये साचलेल्या पाण्यामुळे पैठण शहरवासियांचं मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजी। पैठण तालुक्यातील पाटेगाव पूल पाण्याखाली गेलाय। पैठण शेवगाव रस्ता बंद झालाय। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळेच हा रस्ता बंद करण्यात आला। जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे पैठण शेवगाव रस्ता बंद आहे।